गेले पावणे 2 वर्षामध्ये ज्या वेगाने निर्णय घेतले, प्रकल्पांमध्ये बंद पडलेले प्रकल्प त्यांना चालना दिली, नवीन प्रकल्प सुरू केले आणि आणखी नवीन प्रकल्पांचं प्रयोजन केलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व घटकांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी अनेक योजना आम्ही केल्या. त्या योजनांमध्ये मी जाऊ इच्छित नाही, आपल्याकडे योजना आलेल्या आहेत. अगदी पहिल्या कॅबिनेटपासून शेवटची कॅबिनेट झाली, या 55 कॅबिनेटमधून जवळपास 500 निर्णय आम्ही राज्य सरकारने घेतलेले सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय तेही आपल्या समोर आहेत. आणि म्हणून एक प्रॉस्पेरिटी, एक पॉझिटिव्हिटी या राज्यामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न जो होता त्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. स्वच्छतेमध्ये देखील महाराष्ट्राला नंबर 1 दिला देशामध्ये आणि असे अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावले. याबद्दल आमचे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार सगळ्यांचंच मनापासून याच्यामध्ये योगदान आहे. आणि म्हणून मी गेल्या पावणे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या कारभाराबद्दल या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून फार समाधानी आहे. लोकांमध्ये एक सरकारच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह परसेप्शन तयार झालेलं आहे. एक ॲक्सेसेबल सरकार आणि प्रो पीपल सरकार, प्रो ॲक्टिव्ह सरकार अशी जी काही सरकारच्या बद्दल एक भावना आणि परसेप्शन लोकांमध्ये क्रिएट झालेला आहे, यासाठी नक्कीच याचा फायदा आम्हाला येणाऱ्या आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नक्की होईल. कारण आम्ही कुणाची उणीधुनी काढण्यापेक्षा डेव्हलपमेंटला महत्त्व देतो. कारण डबल इंजिन सरकार म्हणतो, केंद्राने, मोदी साहेबांनी देखील अनेक प्रकल्पांची भूमिपूजन उद्घाटन केली. आम्ही बोलवले, त्यांना निमंत्रण दिलं की तात्काळ त्यांनी त्याला होकारही दिला. कारण हे राज्याच्या नागरिकांसाठी, जनतेसाठी महत्त्वाचे प्रकल्प होते. आणि म्हणून हे डबल इंजिनचं केंद्राने देखील पूर्ण पाठबळ आम्हाला दिलं गेले 1.5-2 वर्षांमध्ये. त्याचाही फायदा झालेला आहे. आणि म्हणून आज या राज्यामध्ये केलेली विकासाची कामं, आलेली परदेशी गुंतवणूक, जवळपास 5 लाख कोटीची परदेशी गुंतवणूक आलेली आहे. लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की याचा सर्व फायदा जो आहे या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होईल. एक जे लोकांना हवं ते देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये आमच्या सरकारवर विश्वास ठेवला आणि प्रेमही दिलं, आशीर्वादही दिले. काल राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये सभा घेतलेली आहे. एनडीए सरकारवरती, महायुती सरकारवरती त्यांनी टीका केलेली आहे. ठाण्यामध्ये देखील त्यांनी रोड शो केलेला आहे. देशभरातले त्यांचे म्हणजे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते तिथे उपस्थित होते. खरं म्हणजे कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि एक काय ते कहावत आहे, भानुमती का कुनबा, कहीं से ईटे कहीं से रोडे, भानुमती का कुनबा उससे तयार होता है. म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक, कोणी उत्तर प्रदेशमधून, कोणी काश्मीरमधून, कोणी बिहारमधून जे तडीपार झालेत, हद्दपार लोकांनी केले, ते सगळे एकत्र आले होते काल. आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की एक धरून बांधून आणलेले लोक असतात ना, तशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले. दुर्दैव आहे. तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली. खरं म्हणजे उबाठाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती. जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं लागतंय. स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतंय. मुफ्ती मोहम्मद आणि ते कोण तिकडचे फारुख अब्दुल्ला त्यांच्याबरोबर मला बसायला लागतंय. तर ती माफी त्यांनी मागायला पाहिजे होती खरं म्हणजे. आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला
माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींनो, आता पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची. आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव तोही तुम्हाला जाणवलं की नाही, तोही रद्द झाला. यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांचं धोरण, त्यांची आयडिओलॉजी हे सगळं सोडलं. आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, त्यांना सोडण्याचा आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा, त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचा. त्यामुळे काल जे काही अबकी बार तडीपार आता स्वतः त्यांना तडीपार या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी केलंय, जनतेने केलंय 1.5-2 वर्षापूर्वी. आणि आता जे इतर राज्यातून तडीपार झालेले लोक इथं आले ते मोदीजींना कसं काय तडीपार करू शकतात? आज 50-60 वर्षामध्ये ज्या मोदीजींनी 50-60 वर्षात जे झालं नाही काँग्रेसच्या सरकारमध्ये ते 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं. आणि त्याचा परिचय आपल्या समोर आहे. आज प्रकल्पांच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून, अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून या देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्यावर आणली, आता 3ऱ्यावर आणण्याचा त्यांचा निर्धार आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा त्यांचा निर्धार आहे. गरिबी हटाव काही लोक म्हणायचे, गरिबी तर हटली नाही पण गरीब हटले. परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं. आज गरिबाच्या उपाशी राहता कामा नये म्हणून 80 कोटी लोकांना कोविडमध्ये घेतलेला निर्णय जो होता अन्नधान्य मोफत देण्याचा, तो पुढचे 5 वर्ष कायम ठेवला. हे मोदीजींचं काम आहे. आणि म्हणून आज जे काही तिकडे परिस्थिती होती, अतिशय म्हणजे विश्वास गमावलेला विरोधी पक्ष कुठला इंडिया अलायन्स, इंडिया नाही INDIA इंडिया अलायन्स, विश्वास गमावलेला विरोधी पक्ष, ना त्यांच्याकडे नेता, ना त्यांच्याकडे नीती, ना त्यांच्याकडे काही अजेंडा. आणि म्हणून आज इकडे मोदीजींच्या समोर एक मोदी द्वेष फक्त त्यांच्या भाषणातून दिसत होता. फक्त आणि फक्त व्यक्तिद्वेष, दुसरं काही नव्हतं. अरे ज्या मोदीजींनी देशाला एवढ्या उंचावर घेऊन गेले, त्यांच्या विरोधात तुम्ही जेव्हा 2014ला तुम्ही चौकीदार चोर म्हणालात, 2019ला आणखी काहीतरी म्हणालात, लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली. आणि यावेळेस देखील जनतेने ठरवलेलं आहे की यांच्याकडे साधा पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर करू शकले नाहीत ते.